अ, विक्रेता आहे तो सरळ सरळ ग्राहकाला, अंतिम ग्राहकाला वस्तूची विक्री करतो. आणि यामुळे काय होते, उत्पादक किंवा मोठा विक्रेता ग्राहकाला वस्तूची विक्री करत असल्यामुळं ज्या मधल्या लोकांना नफ्याचा काही भाग द्यावा लागतो, तो भाग देण्याची गरज राहत नाही. यातून वस्तूच्या किमती कमी होतात, तसंच उत्पादकाला नफा देखील जास्त मिळतो. तर मग या कारणामुळं त्या लोकांना जो नफा द्यावा लागतोय तो न देण्याच्या गरजेतून डिसइंटरमिडिएशन ही संकल्पना उदयास आलेली आहे. डिसइंटरमिडिएशन म्हणजे नेमकं काय, हे इथं आहे. डिसइंटरमिडिएशन म्हणजे नेमकं काय, DIS आणि इंटरमिडिएशन. डिस म्हणलं तर हा नकारार्थी शब्द आहे. तर जे मध्यस्थ आहेत, वितरण व्यवस्थेतील जे मध्यस्थ आहेत, त्या मध्यस्थांना दूर करून उत्पादकाद्वारे आपल्या वस्तू थेट ग्राहकांना विक्री करणे म्हणजे मध्यस्थांचे उच्चाटन होय. मध्यस्थांचं उच्चाटन म्हणजे काय, या लोकांना बाहेर काढून टाकायचे या सिस्टीम मधून. जसं आपण म्हणतो दोघांचा व्यवहार आहे तर आपण दोघच मिळून करू, यामध्ये तिसरा कोणी व्यक्ती इन्व्हॉल्व्ह व्हायला नको. ठीक आहे. तर या पद्धतीनं मध्यस्थांचं उच्चाटन आपण करू शकतो. मग मध्यस्थांचं उच्चाटन केल्यामुळं सिंपली फायदे काय मिळतात. आता स्वाभाविक अशी गोष्ट आहे, कोणताही व्यक्ती काम कशासाठी करेल किंवा दुकानदारी कशासाठी चालवणार, तर पैसे कमवण्यासाठी. मग तो पैसे कमवत असताना, नफा कमवत असताना वस्तूच्या किमती वाढवत जातो आणि यातून उत्पादकाचा नफा देखील कमी होतो. कारण उत्पादक एकच असतो, तर मधले विक्रेते 4-5 जण असतात. मग प्रत्येकाला नफ्याचा थोडा थोडा हिस्सा द्यावा लागतो. यामुळे उत्पादकाचा नफा कमी होतो. मग अशा परिस्थितीत उत्पादक काय विचार करतो, आपली वस्तू आहे, आपणच डायरेक्ट विकू आणि संपूर्ण नफा आपणच मिळवू. मग तो आपल्या वस्तू मध्यस्थांना देणं बंद करतो. जसं समजा मारुतीची कार घ्यायची असली, साधारण कार घ्यायच्या असल्या तर त्या कुठल्याही शोरूम मध्ये मिळतात समजा जिल्ह्याच्या ठिकाणी. परंतु ज्या स्पेशल गाड्या नवीन आलेल्या असतात, त्या जर खरेदी करायच्या असल्या तर मारुती कंपनीचं स्वतःचं शोरूम आहे, ते डीलरकडं गाड्या देत नाहीत. जसं त्या शोरूमचं नाव आहे नेक्झा म्हणून. तर कंपनी स्वतः गाड्या विकते, डीलरला विकू देत नाही. यामुळं काय होते, कंपनीच्या नफ्यामध्ये वाढ होते. मग कंपनीचा जर नफा वाढू लागला तर ते नफ्याचा काही भाग कंपनी काय करते, ग्राहकांना सोडून देते. कारण नफा कोणासोबत शेअर करायचा नसतो म्हणून. यातून समजा ग्राहकाला देखील वस्तू थोड्याशा कमी किमतीमध्ये मिळायला लागतात डिसइंटरमिडिएशन. यासोबतच अजून समजा डिसइंटरमिडिएशन करण्याचं कारण एक असते की बऱ्याचशा मार्केट्समध्ये जे मध्यस्थ असतात, हे मध्यस्थ वस्तूची खरेदी विक्री डॉमिनेट करत असतात. म्हणजे ते आपल्या मनानुसार, आपल्या मनाला वाटेल त्या किमतीनं वस्तूची विक्री करतात ग्राहकांना. तसेच काही ठिकाणी मध्यस्थ जे असतात ते उत्पादकांकडून पण आपल्या मनानं आपल्याला योग्य वाटेल त्या किमतीनं वस्तू खरेदी करतात. म्हणजे या ठिकाणी ग्राहकांची पण आर्थिक पिळवणूक होते आणि उत्पादकाला देखील कमी नफा मिळू शकतो किंवा नुकसान होऊ शकते. मग यामुळं मध्यस्थांचं उच्चाटन केलं जातं. मध्यस्थांचं उच्चाटन. आता मध्यस्थांचं उच्चाटन केल्यामुळे सगळ्याच गोष्टी सरळ सरळ होतात का, किंवा कंपनीला ग्राहकाला खरंच फायदा मिळतो का, तर असं काही नाहीये. 100% केसेसमध्ये मध्यस्थांचं उच्चाटन सक्सेसफुल असेलच असं दिसून आलेलं नाहीये. म्हणजे मध्यस्थांचं उच्चाटन केल्यामुळे किंवा या मध्यस्थांना बाहेर काढल्यामुळे खरंच फायदा होतो का, तर नाही. फायदा होईल याची काही शाश्वती नसते. आता तिचं कारण पण असं आहे की मध्यस्थ जे असतात ते तुमच्या कंपनीसाठी किंवा तुमच्या वस्तूसाठी एक जाहिरातदार म्हणून देखील काम करत असतात. आणि जर तुम्ही मध्यस्थांचं उच्चाटन केलं तर तुम्हाला
हक्काचा जो फुकटमध्ये जाहिरात करणारा वर्ग असतो तो दूर जातो तुमच्यापासून. तर यामुळे मग मध्यस्थांची गरज देखील पडते. जनरली समजा डिसइंटरमिडिएशन डिसइंटरमिडिएशन कोण्या उद्योगांमध्ये केलं जाते? ज्या ठिकाणी अवजड वस्तूंची खरेदी विक्री होत असते त्या ठिकाणी मध्यस्थांचं उच्चाटन केलं जातं. अवजड वस्तूंची यंत्रसामुग्रीची खरेदी विक्री होते त्या ठिकाणी. किरकोळ स्वरूपाच्या वस्तू ज्या आहेत ज्याला आपण इंग्रजीमध्ये FMCG गुड्स म्हणतो. ठीक आहे. FMCG गुड्स मध्ये मध्यस्थांचं उच्चाटन करणं शक्य होत नाही. तर मग आता सपोज पुढचा मुद्दा आहे आपल्यासोबत रिइंटरमिडिएशन. रिइंटरमिडिएशन इथं आहे, एक मिनिट. हा डिसइंटरमिडिएशन वर थोडस माहिती मी तुम्हाला सांगितली. रिइंटरमिडिएशन मग आता काही उत्पादकांनी काय केले की आपण आपल्या वस्तू स्वतःच विकू, कोणत्याही मध्यस्थाला मध्ये घ्यायचं नाही किंवा त्याला नफा पण द्यायचा नाही. आपणच आपल्या वस्तू स्वतः ग्राहकांना विकू आणि स्वतः आपण नफा मिळवण्याचा प्रयत्न करू. अशा बाबी बऱ्याचशा उत्पादकांनी करून पाहिल्या आणि मध्यस्थांना बाहेर काढलं या व्यवस्थेतून विक्रीच्या. मग मध्यस्थांना बाहेर काढल्यामुळे होते काय, तर त्याचा नफा फायदे जसे होतात तसेच त्यामुळे तोटे देखील आहेत. तर मध्यस्थांना बाहेर काढल्यामुळे मी अगोदर सांगितलं की सगळ्यात पहिला जो ओरल पब्लिसिटी करणारा वर्ग असतो, कंपनीच्या वस्तूंची ओरल पब्लिसिटी करणारा जो वर्ग असतो तो वर्ग कंपनीपासून उत्पादकापासून दूर जातो आणि कंपनीच्या उत्पादनांची जाहिरात आपोआप कमी होते. आणि जाहिरात कमी झाली म्हणजे कंपनीचे ग्राहक देखील कमी होऊ शकतात. त्यानंतर दुसरा मुद्दा असा असतो की जे मध्यस्थ असतात बरेच वेळेस मध्यस्थ काय करतात, कंपनीकडून माल घेण्यापूर्वीच काही मध्यस्थ पैसे कंपनीकडे जमा करतात. तसेच तो माल तो माल आपल्यापर्यंत येण्यापूर्वीच किंवा आल्यानंतर ताबडतोब त्या मालाचे पैसे कंपनीला पेड करतात. यामुळं मध्यस्थांना उत्पादकांचे फायनान्सर्स असं म्हटलं जाते. कारण हे जे मध्यस्थ आहेत तात्काळ त्या कंपनीला वित्त पुरवठा करतात. कंपनीनं जर ऍडव्हान्स पैसे मागितले तर ऍडव्हान्स पैसे दिले जातात किंवा खरेदी झाल्याबरोबर तात्काळ रोखीनं सगळं शोधन करण्यात येते. म्हणून त्या मध्यस्थांना फायनान्सर म्हणतात. मग जर समजा तुम्ही मध्यस्थांनाच काढून टाकलं आणि स्वतःच एखादी कंपनी जर वस्तू विकू लागली तर त्या कंपनीचे जे फायनान्सर आहेत म्हणजे जे पैसा वित्त पुरवठा करतात त्यांची संख्या कमी होते आणि पैसा पुरवणाऱ्यांची संख्या कमी झाल्यामुळे कंपनीच्या आर्थिक व्यवहारावर परिणाम होऊ शकतो. म्हणून मग मध्यस्थ गरजेचे. त्यासोबत अजून तिसरा मुद्दा की कंपनी जर थेट अंतिम ग्राहकांना वस्तू विकत असेल, अंतिम ग्राहक म्हणजे जसं आपण बाजारातून पेन खरेदी करतो आणि आपण नोटबुक मध्ये लिहिण्यासाठी आपणच ती पेन वापरतो. याचा अर्थ काय, ज्या ग्राहकाने वस्तू खरेदी केली तोच ग्राहक जर वस्तूचा उपभोग घेत असेल तर त्याला फायनल कंझ्युमर किंवा लास्ट कंझ्युमर असं म्हटल्या जाते. तर मग आता आपल्याला माहिती आहे की जे मध्यस्थ आहेत किंवा विक्रेते आहेत ते जास्त नग संख्येनं वस्तूची खरेदी करतात. ठीक आहे. पण आपल्यासारखे जे सामान्य ग्राहक असतात ते किती वस्तू खरेदी करू शकतात एका वेळेस, एक किंवा दोन वस्तू ते खरेदी करू शकतात. यामुळं काय होते की रिटेल ग्राहकांना, किरकोळ ग्राहकांना एक एक वस्तू विकत बसल्यामुळं उत्पादकाचं जे भांडवल असते त्या वस्तूंमध्ये जास्त दिवसाकरिता अडकून पडते. कारण एक कस्टमर येईल, एक वस्तू नेईल, दुसरा येईल, दुसरी वस्तू नेईल. ठीक आहे. तर यामुळं जे खेळतं भांडवल असते कंपनीचं ते कच्च्या मालामध्ये गुंतवून पडते. या उलट जर समजा तुम्ही मध्यस्थांची मदत घेत असतात तर प्रत्येक मध्यस्थ जास्त क्वांटिटीमध्ये वस्तू खरेदी करून तुमचे भांडवल मोकळं करून देतात. म्हणजे एक मध्यस्थ आला तो 10 वस्तू खरेदी करते,
दुसऱ्याला तो 50 करते. या पद्धतीनं कंपनीचा जो शिल्लक माल असतो तो तात्काळ क्लिअर होतो, विकला जातो आणि कंपनीचे कर्ज कमी होण्यास मदत होते. असे समजा मुद्दे आहेत जे की आपल्याला सांगता येतात. मग त्यानंतर अजून एक मुद्दा सांगत होतो मी, विसरलो, लक्षात आलं तर सांगतो. अजून एक मुद्दा आहे. तर अशा सगळ्या दुसरा पुढे आलो लक्षात. समजा जर उत्पादकच जी कंपनी वस्तूचं उत्पादन करते ती उत्पादक कंपनी आपल्या वस्तू किरकोळ बाजारामध्ये विकू लागली, आपल्या वस्तू किरकोळ व्यापारामध्ये बाजारामध्ये विकू लागली, तर त्या कंपनीला काय करावं लागते? विक्रीसाठी स्वतंत्र मॅनपॉवर अपॉइंट करावं लागते. म्हणजे नवीन कर्मचाऱ्यांची भरती करावी लागते, त्यांच्या वेतनाचा खर्च वाढतो. त्यानंतर स्वतःच विकू लागलं तर वेतनाचा खर्च वाढतो. आणि त्यानंतर समजा कंपनीचं जे मुख्य काम असते आपलं, की नवीन वस्तू शोधून काढणे, नवीन वस्तू तयार करणे, त्या वस्तूंचं उत्पादन करणे, हे कंपनीचं उत्पादकाचं मुख्य कार्य असेल, तर त्या कामावरून उत्पादकाचं लक्ष कमी होते. ठीक आहे. आणि त्याला वस्तूची किरकोळ विक्री करत बसणं किंवा वस्तूची जाहिरात करणं, अशा छोट्या छोट्या बाबींवर लक्ष द्यावं लागते. आणि यामुळे काय होते? कंपनी आपल्या मुख्य कार्यांवर लक्ष देऊ शकत नाही. याउलट काय? याउलट जे मध्यस्थ असतात, किरकोळ व्यापारी, घाऊक व्यापारी, ते कंपनीकडून सगळ्याच्या सगळा माल खरेदी करत असतात. म्हणजे कंपनीचा माल विकून देण्याची जबाबदारी हे लोक घेत असतात. मग माल विकला जाण्याची जर जबाबदारी असेल तर कंपनीचा वेळ काय होतो? त्या वस्तूच्या निर्मितीवर किंवा त्या वस्तूवर संशोधन करण्यासाठी खर्च केला जातो आणि त्यातून कंपनीला अधिक लाभ मिळू शकतो. तर अशा वेगवेगळ्या कारणास्तव कंपन्यांनी कंपन्यांनी मध्यस्थांना डिस्ट्रीब्युशन चॅनलमध्ये ऍड करून घेतलेलं असते. किंवा बऱ्याचशा कंपन्यांनी जे जुने मध्यस्थ होते, ज्यांना बाहेर काढलं होतं विक्री व्यवस्थेतून, त्यांना परत विक्री व्यवस्थेमध्ये स्थान दिलेलं आहे आणि स्वतःच अंतिम ग्राहकांना वस्तू विकण्यापेक्षा त्या मध्यस्थांमार्फत वस्तूंची विक्री केली जात आहे. कारण का? तर ते मध्यस्थ कंपनीचं भांडवल मोकळं करून देतात, तात्काळ लवकरात लवकर ते पैसे देऊन टाकतात कंपनीला, असं या ठिकाणी आहे. तर मग अशा वेगवेगळ्या कारणास्तव ज्या ठिकाणी डिसइंटरमिडिएशन झालेलं आहे, म्हणजे ज्या कंपनीनं आपल्या वस्तू स्वतः विकण्याचं ठरवलंय आणि मध्यस्थांना त्यापासून दूर ठेवायचं ठरवलंय विक्री प्रक्रियेपासून, तर त्या ठिकाणी मात्र हे पॉइंट लागू पडतो. परचेस सॉरी याला काय म्हणता येईल, आपण काय म्हटलं, रिइंटरमिडिएशन. ठीक आहे. तर मग रिइंटरमिडिएशन म्हणजे काय? वापस ह्या सर्व ज्या लोकांना बाहेर काढलं होतं मध्यस्थांना विक्री व्यवस्थेतून, त्या सर्व लोकांना वापस बोलवणं आणि त्यांच्या मार्फत आपल्या वस्तूंची विक्री ग्राहकाला करणं, याला रिइंटरमिडिएशन असं म्हणतात. आणि आता रिइंटरमिडिएशन कुठं सुरू होते? तर रिइंटरमिडिएशन कुठं होणार? अशाच कंपन्यांमध्ये होईल की ज्या कंपनीमध्ये यापूर्वी डिसइंटरमिडिएशनचं धोरण राबवलेलं आहे. म्हणजे ज्या कंपनीनं मध्यस्थांना विक्री व्यवस्थेतून दूर केलं होतं, त्याच ठिकाणी रिइंटरमिडिएशन होऊ शकते. म्हणजे जुन्या काढलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर परत बोलावणे, याला रिइंटरमिडिएशन असं म्हणतात. आणि याच्या रिइंटरमिडिएशनचे फायदे जर सांगायचं झालं तर सर्वात मोठा फायदा आहे की उत्पादकाला किंवा त्याच्या मुख्य कर्मचाऱ्यांना व्यवसायाच्या प्रगतीवर योग्य लक्ष देणं शक्य होते. कारण त्यांना वस्तूच्या उत्पादनामध्ये म्हणा किंवा वस्तूच्या विक्रीमध्ये, वस्तूच्या जाहिरात करण्यामध्ये कोणतंही लक्ष घालावं लागत नाही. म्हणून ते आपोआप आपला वेळ आणि आपलं कामकाज व्यवसायाच्या विकासाकडे करू शकतात. हा एक सर्वात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी बेनिफिट अंतर्गत येत असतो. त्यानंतर अजून दुसऱ्या प्रकारचा फायदा सांगायचं झालं तर बऱ्याच वेळेस हे जे मध्यस्थ लोक असतात ते कंपनीला ऍडव्हान्स पैसे देऊन आपल्यासाठी वस्तू बुक करून घेतात.
म्हणजे हे जनरली बांधकामाच्या उद्योगामध्ये आपल्याला जास्त पाहायला मिळते. जर आपल्याला सिमेंटची एखादी गाडी बोलवायची असेल तर त्याचे पैसे अगोदरच त्या कंपनीकडे जमा करावे लागतात. हा बेटा. तर मग हे सिमेंट उद्योगाबद्दल मी बोलत होतो. आपल्याला सिमेंटचा बिझनेस करायचा असेल तर अगोदरच पैसे सिमेंट कंपनीकडे भरावे लागतात. म्हणजे काय व्हायले, त्या सिमेंट कंपनीला त्याच्या मध्यस्थाकडून किंवा विक्रेत्याकडून भांडवल उपलब्ध होत आहे. तर हा दुसरा फायदा सांगतायत की खेळतं भांडवल जे आहे ते मध्यस्थांकडून मोठ्या प्रमाणात कंपनीला उपलब्ध होऊ शकते. त्यानंतर मग तिसरा बेनिफिट रिइंटरमिडिएशनचा किंवा मध्यस्थांच्या पुनरागमनाचा असा असतो की हे सर्व मध्यस्थ एक नाही 10, 15, 20, 25 जे मध्यस्थ असतात ते काय करतात, कंपनीचा सगळा माल स्वतः विकत घेतात आणि स्वतः तो कंपनीचा माल विकून देतात. मग यामुळे काय होते की कंपनीला वस्तूच्या विक्रीबाबत विचार करण्याची किंवा चिंता करण्याची गरज राहत नाही. ते आपल्या आपल्या प्रोडक्शन आणि रिसर्च अँड डेव्हलपमेंट म्हणजे नवीन वस्तूचा शोध घेणे आणि त्या वस्तूंची निर्मिती करणे या कार्यावर आपलं पूर्ण लक्ष देऊ शकतात कंपन्या. कारण विक्रीचं त्यांना टेन्शन राहत नाही. तसंच जे विक्रेते असतात, मध्यस्थ असतात, ते कंपनीच्या वस्तूंची माउथ पब्लिसिटी करणारे लोक असतात, ओरल ऍडव्हर्टाइजमेंट करणारे लोक असतात. यामुळे देखील कंपनीच्या ग्राहकांमध्ये वाढ होते. कोणत्याही उत्पादकाच्या वस्तूला ग्राहकांची मागणी वाढते. असे या ठिकाणी एक रिइंटरमिडिएशन आणि डिसइंटरमिडिएशनचे मुद्दे आहेत. तर हे दुसरं तिसरं जास्त अवघड असं काही नाहीये. सिम्पली जी खरेदी विक्रीची प्रक्रिया आहे त्यामधून मध्यस्थ लोकांना म्हणजे दलाल लोकांना, व्यापाऱ्यांना बाजूला करणे आणि थेट ग्राहकांना वस्तूची विक्री करणे याला डिसइंटरमिडिएशन असं म्हटलं जाते. तर रिइंटरमिडिएशन म्हणजे डिसइंटरमिडिएशन म्हणलं त्याला मराठीत म्हणायचं मध्यस्थांचं उच्चाटन आणि रिइंटरमिडिएशन म्हणजे मध्यस्थांचं पुनरागमन. ज्या ठिकाणी किंवा ज्या व्यवसायातून ज्या कंपनीनं मध्यस्थांना बाहेर काढलं होतं त्याच मध्यस्थांना परत विक्री व्यवस्थेत सामावून घेणे म्हणजे मध्यस्थांचे पुनरागमन किंवा रिइंटरमिडिएशन होय. तर असे हे दोन मुद्दे येतात. दोन मुद्द्यावर एखादी बार 8 मार्काला देखील प्रश्न येऊ शकतो. रिइंटरमिडिएशन आणि डिसइंटरमिडिएशन यावर टिपा लिहा म्हणून. तर असा हा मुद्दा आहे. याच्यासोबत अजून आपण नोट्स पण देऊ काय आणि नोट्स दिल्यानंतर पुन्हा थोडं थोडं शिकवत राहू जेणेकरून सोपं होईल आपल्याला. आता तो ई ऑप्शनचा नेक्स्ट एक पॉइंट या ठिकाणी आहे. बोललो का? ई ऑप्शनचा एक नेक्स्ट पॉइंट आहे. तर ई ऑप्शन आपण न घेता थोडस बँकिंग बद्दल बोलूया. युनिट जर 5 तुम्हाला दिसत असेल, युनिट 5 जर दिसत असेल तर ई पेमेंट ऑन ई पेमेंट अँड ई बँकिंग असं म्हटलेलं आहे 5व्या युनिटचं. ठीक आहे. तर मग इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पेमेंट कसं केलं जाते हे मुद्दे त्या ठिकाणी सांगितलेले आहेत. आणि ई बँकिंग, तर आपण अगोदर ई बँकिंग बद्दल बोलूया थोडस. ई बँकिंग म्हणजे नेमकं काय. तर आपण समजा बँकेचे अनेक व्यवहार करतो आपण. पैसे काढणं आहे बँकेमधून, पैसे भरणं आहे, त्याच्यानंतर डिमांड ड्राफ्ट काढणं किंवा धनादेशाद्वारे पैशाचं हस्तांतरण करणं, ऑनलाईन माध्यमाद्वारे पैशाचं एका ठिकाणाहून दुसऱ्याकडे स्थानांतर करणं, असे कामकाज आपण बँकेकडून करत असतो. किंवा बँकेमध्ये पासबुकवर प्रिंट आणायला बँकेमध्ये दरवेळेस जाणं किंवा बँक स्टेट मिळवण्यासाठी बँकेमध्ये जाणं, अशा असंख्य व्यवहारांकरिता आपल्याला प्रत्यक्ष बँकेमध्ये जावं लागते किंवा बँकेतील अधिकाऱ्यांशी संपर्क करावा लागतो. तर या उलट जर ह्या सर्व सुविधा ग्राहकाला त्याच्या मोबाईलवर किंवा त्याच्या घरी संगणकावर उपलब्ध होत असतील इंटरनेटच्या माध्यमातून, तर मग तो समजा बँकेमध्ये कशाला जाईल. समजा तुम्हाला एका ठिकाणाहून दुसरीकडे पैसे पाठवायचे तर पूर्वी बँकेतच जावं लागायचं 2-3 वर्षापूर्वी. पण आता जाण्याची गरज आहे का.
आता बँकेत जाण्याची गरज नाही. फोन पे डाउनलोड केलं की लगेच तात्काळ त्या माणसाला पैसे आपण पाठवू शकतो. तर असं म्हणजे मग ह्या इंटरनेटच्या वापरामुळे बँकिंग व्यवस्था देखील अतिशय सोपी झालेली आहे आणि सोपी झालेली आहे आणि बँकेत येणाऱ्या लोकांची गर्दी कमी झालेली आहे, समजा असं आपण म्हणू शकतो. मग आता नेमकं ई बँकिंग म्हणजे काय हे थोडस तुम्हाला बॅकग्राऊंड सांगितलं. मग ई बँकिंग म्हणजे नेमकं काय? तर ई बँकिंग म्हणजे दुसरं तिसरं काही नसून बँकेसोबत ग्राहक आपल्या बँकेसोबत जो काही व्यवहार करतो, जर ते सर्व व्यवहार इंटरनेटच्या माध्यमानं घरी बसून करता येत असतील तर त्याला ई कॉमर्स असं म्हटल्या जाते. आपण ई कॉमर्स म्हणा किंवा ई बँकिंग असं देखील म्हणू शकतो. आता ई बँकिंग हा ई कॉमर्सचाच भाग आहे. तर मग जसं एका ठिकाणाहून पैसे दुसऱ्या ठिकाणी पाठवणे, आपण फोन पे भीम वापरून किंवा नेट बँकिंग वापरून सहज कोणालाही पैसे आपण पाठवू शकतो. त्यानंतर बँकेकडून विविध विवरणे किंवा दस्तऐवज मिळवणे. आता आपल्याला चेकबुक पाहिजे असेल तर आपण बँकेत जावं लागते, बँकेमध्ये अर्ज द्यावा लागते, नंतर 15-20 दिवसानंतर तिथून आपल्याला चेकबुक प्राप्त होते. पण तेच जर तुम्ही ई बँकिंगचा वापर करत असले तर तुमच्या मोबाईलवरून तुम्ही एका क्लिकवर चेकबुकसाठी आदेश देऊ शकता. चेकबुक आपोआप आपल्या घरी येते. तर मग असे जे काही बँकिंगशी संबंधित जी काही कार्ये आहेत ती कार्ये जर इंटरनेट, संगणक यासारख्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येत असतील तर अशा कामकाजाला ई बँकिंग असं म्हटल्या जाते. किंवा त्याच्याहून सोपी डेफिनेशन आपण सांगू शकतो की बँकेची जी काही बँकेची जी कार्य आहेत ती जर इंटरनेटच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येत असतील तर त्याला आपण ई बँकिंग असं म्हणतो. आता ई बँकिंग जवळपास आपण सर्वच लोक वापरतो. तर मग ई बँकिंगचे फायदे काय असू शकतात? ई बँकिंगचे फायदे मी आता सांगितलं. पैसे ट्रान्सफर करायचे तुम्हाला तर अगोदर काय करावं लागत होतं? बँकेत जावं लागत होतं. त्या समोरच्या माणसाच्या नावाचा डीडी काढावा लागत असे, त्याला 60-70-100 रुपये कमिशन पण द्यावं लागत होतं. तर आता ते देण्याची गरज नाही किंवा पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाहीये. हा पहिला फायदा आहे. म्हणजे यामुळं ग्राहकांच्या वेळेची व श्रमाची बचत होते, पहिला फायदा. त्यानंतर ई बँकिंगचा जर दुसरा फायदा सांगायचा झाला तर ग्राहकाला पाहिजे त्यावेळेस त्याच्या खात्याचे विवरणपत्र आणि खात्याचे विवरणपत्र मिळू शकते त्याला पाहिजे तेव्हा. ठीक आहे. यामुळं आपले व्यवहार अचूकपणे होत आहेत किंवा नाही होत आहेत याची खात्री त्या ग्राहकाला पटते. तर पुन्हा अजून काही 2-4 बेनिफिट्स आहेत. आपला वेळ मला वाटते थोडासा राहिलाय, संपत आलाय वेळ. तर एकदा अटेंडन्स घेऊ आपण. अटेंडन्स घेऊ म्हणजे विद्यार्थी दिसले पाहिजेत मला. नंतर पुन्हा बोलतो मी याच्यावर. आहेत का? तुमचं ऑन करा बरं. कॅमेरा ऑन करा तुमचा. हॅलो. आहेत का? विद्यार्थी आहेत का? ऑन कॅमेरा आहेत का? बरं, ठीक आहे, दिसत आहेत. तर ई बँकिंग मुळे काय होते? कर्मचाऱ्याच्या वेळेची, श्रमाची बचत होते. तसंच समजा आपल्याला जर कोणाला पैसे पाठवायचे राहिले असते तर पैसे प्रत्यक्ष हार्ड कॅश कोणाला नेऊन देणं हे जोखमीचं राहत होतं. समजा इथून मला वाशिमला एखाद्या व्यक्तीला पैसे नेऊन द्यायचे आहेत तर ते काय, ते जोखमीचं काम राहते. चोरी पण होऊ शकते, त्याच्यानंतर हरवू पण शकते, असं काय पण होऊ शकते. परंतु तेच जर आपण इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून पैसे जर कोणाला पाठवले तर आपले पैसे चोरी होण्याची किंवा पैसे